सचिन, तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, ही गर्दी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, इथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत, वाहतुकीवर कसा परिणाम होऊ शकतोय? जसं तुम्ही सांगितलं, वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवली आहे, मात्र या पर्यायी मार्गाचा सर्वसामान्यांना कसा फटका बसू शकतो? निश्चित बघितलं तर आज रविवार आहे आणि नाशिक पुणे महामार्गावर मोठी वाहतूक असते, अवजड वाहतूक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळे आज हा महामार्ग जो आहे तो अडवला गेल्याने या ठिकाणी वाहनांच्या दुतर्फा रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहे, कारण अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पोलिसांनी जे आहे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना या ठिकाणी वाहनधारकांना दिलेल्या आहे। मात्र ज्या पद्धतीने आज रविवारची सुट्टी आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी या महामार्गावरती असते, त्यामुळे मोठा परिणाम जो आहे तो प्रवाशांवरती झाल्याचं बघायला मिळते। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे, सर्वपक्षीय चक्काजाम हा आहे, पुणे नाशिक महामार्गावरची ही दृश्य आहे। पुणे नाशिक रेल्वेसाठी सर्वपक्षीय चक्काजाम करण्यात आलेला आहे आणि संगमनेर मधली ही ताजी दृश्य आहेत। आपण दोन दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत। या ठिकाणची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, मात्र त्याचा फटका हा अवजड वाहनांनाही बसलाय आणि नेहमीच्या वर्दळीलाही बसलाय। संगमनेर आणि चाकण या ठिकाणची दोन दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये संगमनेरमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले। चाकणमध्ये सध्या आपले प्रतिनिधी रोहिदास घाटगे उपस्थित आहेत। रोहिदास, सध्या तिकडची काय स्थिती आहे? घोषणाबाजी सुरू आहे का आणि प्रशासनाकडून या संपूर्ण गर्दी संदर्भात काय नियोजन केलं गेलं? खरं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चाकणमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। त्यासोबतच या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक असतील, स्थानिक नेते असतील आणि नागरिक असतील, हे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। रेल्वे मार्ग हा पूर्वीच्याच मार्गाने व्हावा, रेल्वेच्या निर्णयाचं हे परिवर्तन व्हावं, ही जनभावना या ठिकाणी होते। त्याच पार्श्वभूमीवर आता या आंदोलनाचा चक्काजाम होणार आहे। खरं तर पुणे आणि नाशिक या शहरात जोडणारा हा मार्ग आहे। या महामार्गावर 7 वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे, त्यामुळे वाहतुकीची समस्या या ठिकाणी उद्भवू शकते अशी सगळी परिस्थिती आहे। मात्र पुणे नाशिक महामार्गावर पिंपरी चिंचवड पोलीस असतील, पुणे ग्रामीण पोलीस असतील, यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आंदोलनाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते, कारण कृषी क्षेत्राबरोबर शिक्षण आणि उद्योगाला जोडणारा हा रेल्वेचा प्रकल्प आहे, विकासाला गती देणारा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पाला कुठेतरी खीळ बसली जाते, जीएमआरटीचं वेगळं कारण या ठिकाणी दिलं जातं आणि त्यामुळं कुठेतरी जनमानसातली भावना आणि नागरिकांची एक भावना आहे, त्या भावनेचा आदर करून या ठिकाणी आंदोलनाची ही दिशा या ठिकाणी ठरली जाते। मात्र हे आंदोलन होत असताना पोलीस आणि प्रशासन कशा पद्धतीने या आंदोलनाकडे पाहतं, या आंदोलनाची दिशा कशी राहील, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या चाकणमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होताना पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणी पुणे नाशिक मार्ग रोखला जाणार आहे, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। मात्र पुणे नाशिक रेल्वे मार्ग जो आहे हा जुन्याच मार्गाने व्हावा ही ठाम मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते।